या उपसर्गाने खालीलपैकी कोणता शब्द त्या शब्दाचा विरुद्धार्थी बनणार नाही? कृपा अवकृपा, आदर अनादर, कीर्ती अवकीर्ती अपकीर्ती होतं, मान अवमान. म्हणजे कृपा आणि मान याचे अवने उप बनतात आणि आदर आणि कीर्तीचे बनत नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कंठोष्ठ्य वर्ण कोणता? कंठोष्ठ्य म्हणजे कंठ आणि ओठाचा वापर उच्चार करून पहा. ओ, ऐ, व, औ. कुठे आला? ओ आणि औ. इथे उच्चार करून पाहिले तरी लक्षात येतं. ओ ओठ वापरला, औ वापरला, वला नाही वापरत, ऐला नाही वापरत. लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजने आली आहे? पहा, लक्ष्मीनारायण, लक्ष्मीनारायणाची फोड करूया आपण. ल अधिक अ क्ष आणि मी क्ष कसा बनतो रे? क्ष कसा बनतो? क अधिक क्ष कोणता? षटकोणाचा. क अधिक क्ष अधिक अ कसा येईल तिथे? त्याला म जोडलेला आहे. म अधिक ई. ई कोणता आहे? दीर्घ ई. के एस एच क्ष करतो आपण. के एस एच के आणि क्ष. नारायण न अधिक आ, रा र अधिक आ, य य अधिक अ. आता याचे पाय मोडायचे बरं का. न अधिक अ. यात व्यंजन किती आलेले? यामध्ये 1 क श म 3, न नारायण मधला न, य रा मधला अ र, य मधला य आणि न. किती झाले माझा? 8 व्यंजन आले आहे. आणि स्वर किती आले? जेवढे अक्षरे तेवढे स्वर. 1 2 3 4 5 6 स्वर आहे. चला पुढील प्रश्न पहा. संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय निवडा. तल्लीन तत अधिक लीन, सज्जन सत अधिक जन, सन्मती सत अधिक मती, सच्शिष्य सत अधिक शिष्य. यातला वेगळा कोणता येईल? सन्मती. काय होतं तिथं? तचा न झाला. त द न. जे पहिले जर विसर्ग संधी म्हणजे कोणते आहे ते पुढे अनुनासिक जर आलं तर तचा न होतो. म्हणजे पहिले 2 मृदू व्यंजना पुढे जर अनुनासिक आलं तर त्याचा न होतो. किंवा त्या गटामधलं अनुनासिक तच्या गटामधला अनुनासिक न आहे, तिथे तचा न झाला. पुढे खालील वाक्यात किती अशुद्ध शब्द आले? अत्यंत. सियातामुळे सर पेपर कोठे सेंड करतात? तुम्ही ग्रुपला जॉईन झालेला नाही. तुम्ही एक काम करा. सियान तांबोळी तुम्ही आमच्या ही तुम्हाला लिंक कुठून मिळाली? सियान तांबोळी तुम्हाला याची लिंक कुठे मिळाली? ऑनलाईनला मिळाली का कोणाकडून मिळाली? ग्रुपला जॉईन. मग ग्रुपला पेपर टाकलेला आहे ना रात्री. पेपर रात्री टाकला जातो संध्याकाळी 10 11 12 वाजता. मग तुम्ही एक काम करा. माझा हा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याला हाय म्हणून टाका. मी तुम्हाला त्या ग्रुपची लिंक देईन. नंबर लिहून घ्या. 97 30 64 17 68. तुम्ही मला हाय टाका. तुम्हाला ग्रुपवरती याच्यावरती माझ्या क्लासची ग्रुपची लिंक दिली जाईल. मग त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. आणि ग्रुपला जॉईन झाले की तुम्हाला त्याच्यावर पेपर दररोज संध्याकाळी मी आत्ता जॉईन झाले. आत्ता पेपर नाही, काल रात्री टाकलेला पेपर. आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुम्हाला पेपर सोडवायला वेळ असतो ऑनलाईनवाल्यांना. इथे ऑफलाईनला जी मुलं येतात त्यांना हा पेपर इथे संध्याकाळी 6 वाजता मिळतो. 6 ते 8 त्यांना पेपर, 6:15 ते 8 1.5-2 तास त्यांना वेळ मिळतो पेपर सोडवायला. आणि मग तो पेपर इथे त्यांच्याकडनं सोडवून घेतला जातो, लगेच तपासला. ऑनलाईनला जी मुलं आहेत त्यांना रात्री 10 11 12 वाजता पेपर टाकला जातो.
त्यांनाच उद्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सोडवण्यासाठी वेळ दिला जातो. 4 पैकी एक ग्रुप जॉईन करायचा आहे ना, अहो तो 4-5वीचे ग्रुप आहे, 8वीचा एकच ग्रुप आहे. म्हणजे तुम्हाला 5वीच्या तुम्ही ग्रुपला जॉईन झालेले, 8वीच्या ग्रुपला नाही. जी माझी लिंक आहे त्यामध्ये 5वीचे 4 ग्रुप आहेत आणि 8वीचा एक ग्रुप आहे. तुम्ही त्या 8वीच्या ग्रुपला जॉईन झालेला असाल तर आपल्याला अडचण नाही. नसेल जॉईन झाला तर मला याला तुम्ही व्हॉट्सअपला हाय टाका आणि मला सांगा, 8वीची लिंक टाका, मी टाकेन. चला पहा, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या प्रसादने मोठा होऊन समाजसेवेसाठी आपले आयुष्य खर्च केले. अशुद्ध शब्द. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बरोबर आहे, शिक्षण बरोबर आहे, घेतलेल्या बरोबर आहे. प्रसादने मोठा होऊन बरोबर आहे का? नाही, होऊन तो चुकीचा आहे. समाजसेवेसाठी बरोबर आहे. आपले आयुष्य चुकीचं आहे. जे किती उत्तर येत आहे? 4 प्रश्न, 4 शब्द त्यातले अशुद्ध आहे. खालीलपैकी 2 वेगवेगळ्या लिंगात येणारा शब्द कोणता? तर 2 वेगळ्या लिंगात कोणता येतोय? संधी. तो एक संधी. कुठली संधी? ही मराठी भाषेमधली संधी आणि विग्रह. संधी करा, त्या ठिकाणी तो पुल्लिंगी शब्द आहे, संधी. आणि खेळताना आपल्याला आता आपली संधी आलेली आहे, प्रत्येकाला आयुष्यात संधी मिळते, तो स्त्रीलिंगी. अशा पद्धतीने पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीमध्ये संधी हा शब्द येतो. खालील संवाद काळजीपूर्वक वाचा. आई खूप भूक लागली, खायला दे ना. आता इथे तुम्ही ते किती जणांनी भाग घेतला वगैरे हे तुम्ही सगळं पाहायचं, वाचायचं. मी उतारा वाचत बसत नाही, संवाद वाचत बसत नाही. संवादात किती मैदानी खेळांचा उल्लेख आलेला आहे? मैदानी. आता बुद्धिबळ काय मैदानी नाही. खो खो, फुटबॉल, क्रिकेट 3 हे झाले आणि कबड्डी हे 4 याचा आलेला आहे. राजू खेळून आल्यावर हातपाय धुवून खायला बसला असावा. खालीलपैकी बरोबर विधान कोणते? राजू पहिल्यांदाच खेळायला गेला. आपण देखील पाहणं असंच करतो ना. पहिल्यांदा आपण खेळायला जात नाही. आपण घरामध्ये पप्पा बरोबर 8 वाजता घरी येतात, बरोबर त्या टायमिंगला आपण टपकून बसलेलो असतो. पप्पा आल्याबरोबर पप्पा उड्या मारत पप्पांना जातो आणि पप्पांच्या खिशातला मोबाईल काढून घेतो आणि कुठं तर असं दडून बसतो की पप्पांना देखील शोधून सापडत नाही. त्यावर लगे आपण गेम ओपन करून काहीतरी बघत सर्च करत बसतो. म्हणजे काय मला माहिती नाही. आणि एक ठरलेला असतो, ग्रुप ठरलेला असतो, ऑनलाईन गेम खेळत बसतात. तुझा गट वेगळा, माझा गट वेगळा, ढिसाळ. काय ते तुम्हाला माहिती आहे. हे सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. तर म्हणजे मुलं आज मैदानावर खेळायला दिसत नाही. पूर्वी कसं होतं, शाळेतनं आम्ही आलो ना, ते दप्तर ठेवायचं नाही, तिकडे असं टाकून द्यायचं आणि पहिल्यांदा खेळायला पडायचं. मग खेळून पार दिवे लागल्यानंतर रात्र झाल्या, मग घरी यायचं, मग हातपाय धुवायचा, अभ्यासाला बसायचं. पूर्वीची मुलं सगळी ग्राउंडवर खेळायची किंवा लपाछपी असेल, इतर खेळ असतील खेळायची. आजचा मुलगा ग्राउंडवर खेळायला दिसत नाही. तो मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, TV या इतर गॅजेटशी बांधला गेलेला आहे. पुढे, आम्ही 7 भावंडे कोल्हापूरला शिकलो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार. 7 भावंडे म्हणजे विशेषणे 7 ही संख्या विशेषण आहे. खालीलपैकी आश्चर्यकारक केवळ प्रयोगी अव्ययाचं दर्शक. बापरे, इथं आश्चर्य वाटते. शाबासी आहे. दुसऱ्याचं वाहवा, अरे रे, हे वेगळे वेगळे प्रकार आपण पाहिले. दिलेले उदाहरण तुम्हाला सूत्राने सुटेल. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप. सूत्राने, सूत्राचे, सूत्राच्या, प्रत्येक काढून टाका. राहिलं काय? सूत्रा. म्हणजे सामान्य रूप काय होतं? सूत्रा. खाली दिलेल्या वाक्यातील कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. कर्मणी म्हणजे कर्मानुसार बदलतं. कोणता पर्याय? 2 आणि 3. आता तेवढे समजून सांगतो. सागरने पक्षी पकडला, क्रियापद पकडला. मूळ धातू पकडणारा. सागर, कर्ता सागर आहे, त्याला प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे कर्ता बदलला तरी बदलणार
म्हणजे कर्तरी नाहीये. आता पक्षी अनेक वचन करा. एक पक्षी पकडला, 5 पक्षी पकडले म्हणजे कर्म बदललं. पकडण्याची क्रिया पक्षा घडली म्हणजे कर्म पक्षी आहे. कर्म बदललं की क्रियापद बदलतं म्हणून तो कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगामध्ये सकर्मक आकर्मक असल्या काय भानगडी नाही. पुढे कोणता आहे? चौथा. विराटने शतक काढले. क्रियापद काढले, काढणारा विराट. काढण्याची क्रिया कशा घडली? शतकावरती. 1 शतक काढले, 5 शतके काढली. म्हणजे अनेक वचन केलं ना लगेच कळतं की कर्ता विराट, त्याला प्रत्यय लागलाय त्यामुळे कर्ता बदलला तरी क्रियापद बदलणार नाही. कर्म त्याचं अनेक वचन केलं की क्रियापद बदलतं म्हणजे कर्मानुसार बदलतं म्हणून तो कर्मणी प्रयोग आहे. पुढे कोणत्या समासात उभया अन्वयी अव्ययांनी 2 प्रधान पदे जोडलेली असतात? द्वंद्व समासामध्ये. उदाहरणार्थ आई वडील. आई आणि वडील. साखर भात नाही करणार, नाही करणार. हा, विटी आणि दांडू. भाजीपाला आणि तत्सम आलं सगळं. साखर भात नाही, साखर घालून केलेला भात. कोणती उदाहरणे ती? मग पुढे पहा. मन आणि अर्थ यांची चुकीची जोडी कोणती आहे? उथळ पाण्याला खळखळाट फार. याचा अर्थ काय होतो? हा, अंगी थोडे गुण मात्र बडबड मात्र जास्त. हातभर लाकडाची सवान ढकली काढणार. म्हणजे कुठे तर थोडंसं ज्ञान असतं पण तो असा गवगवा करणार की जणू काय मी माझ्यासारखं कोण ज्ञानीच नाही जगात असं. पुढे कविता. कवयित्रीला कशाची आठवण येते? तिच्या माहेरची. कुठल्या ओळीमध्ये गेले? आई बाबा भावंडाची सय ठाई ठाई येई, गेले क्षणात उडुनी भेट माऊलीची घे. तर आठवण माहेराच्या या सगळ्यांची येते आहे, बाबाची, भावंडाची, आईची. कवितेत खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आला आहे? अंबर. अंबर म्हणजे नभ. कुठल्या वाक्या ओळीला आलेला आहे? दुसऱ्या ओळीला. कवितेत वर्णन केलेल्या ऋतूनंतर लगेच कोणता ऋतू येतो? कोणता ऋतू आहे इथे? कवितेत कोणता ऋतू आलेला आहे? वसंत. मग इथे कसं लक्षात? वसंत ग्रीष्म येतो. कसं लक्षात आलं? वसंत ग्रीष्म वर्षा शरद. ओके. वर्ष हे शिवगिरी लक्षात ठेवलं. वर्षा, श म्हणजे शरद, हे म्हणजे हेमंत, शी म्हणजे शिशिर, व म्हणजे वसंत आणि ग्री म्हणजे ग्रीष्म. वर्ष हे शिवग्री. आपण असं वर्षापासून लक्षात ठेवलं. पुढे पहा. कवितेत खालीलपैकी चुकीच्या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. चुकीच्या अर्थाचा मात्रा चालणे, इलाज न चालणे. मात्रा चालणे बरोबर. मात्रा मम्मीने दर हातामध्ये काय घेतलं नाही तरी पण घरामध्ये सगळी मात्रा फक्त आणि फक्त मम्मीची चालते. त्याच्या पुढे सगळ्यांचे आवाज बंद असतात. तुमचे काय? सासूचे. अरे अजून त्याला दिवस यायचे, अजून दिवस यायचे. ती बघ ना, आजीचा अजून चालतो आवाज. पण अजून तुझं लग्न होते मग बघ आजीचं चालतंय का घरात. कारण तेव्हा मम्मी सासू झालेली असते, तेव्हा सासूचं चालतं. म्हणजे ती पण एक स्त्रीच आहे आणि सासूच्या खालोखाल संपूर्ण घरा होल्ड फक्त आणि फक्त मम्मीचाच असतो. पुढे. जंगलात मला एक वाली भेटला. या वाक्यातील वाली या शब्दाचा नाही मधला राहिला अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ चुकीची जोडी. कात्याकूट म्हणजे वादविवाद, चर्चा. म्हणजे वादविवाद म्हणजे भांडणं नव्हे तर. म्हणजे वादविवाद म्हणजे काय? टीव्हीचे दुष्परिणाम आणि सुपरिणाम. काय म्हणतात त्याला? कसले वादविवाद? तो एखाद्या गोष्टीचा काय मुलांनी विरुद्धार्थी सांगायचं, एकाने म्हणजे फायदे सांगायचे आणि एकाने तोटे सांगायचे. कॉम्प्युटर शाप की वरदान. काही मुलांनी शाप म्हणून सांगायचं, काय म्हणजे वरदान म्हणून सांगायचं. त्याला म्हणतात वादविवाद किंवा चर्चा. पुढे.
जंगलात एक वाली भेटला, या वाक्यातील वाली या शब्दाचा अर्थ रक्षण करता. शब्द व अर्थ यांची चुकीची जोडी कोणती? दोन पर्याय नोंदवा. जिद्द, जिद्द म्हणजे प्रेरणा नव्हे, जिद्द म्हणजे इच्छा, प्रबळ इच्छा. आणि कोणतं? अद्भुत. अद्भुत म्हणजे आश्चर्य, म्हणजे अथांग नाही होत. पुढील अलंकार ओळखा. जाणावातो ज्ञानी, पूर्ण समाधानी, निसंदेह म्हणी सर्व काय. आपल्या पेपरला यमकशिवाय काय दुसरं येतच नाही. पण असं 12च्या भावात जाऊ नका. होतो लहान बहु खेळून तृप्त झालो, अंकी तुझ्या तिथून थोरपणी निघालो. कोणते वृत्त आहे? का रे वसंत तिलका? अक्षर मोजा. अक्षर 14 आलेले. मग मला सांगा 11 अक्षराचं, 12 अक्षराचं, 13 अक्षराचं नाहीये, 14 अक्षराचं वसंत तिलका, 15 मालिनी, 17 मंदार क्रांत आणि पृथ्वी. त्यातलं मंदार क्रांत कसं ओळखायचं, पृथ्वी कसं ओळखायचं? 8व्या अक्षरा येथे आली की मंदार क्रांत, आणि 4थ्या आणि 10व्या अक्षरा येथे आली. थांबलो आपण किती? पृथ्वी आहे. एके पृथ्वीला 2दा थांबायला लागतं. सकाळ आणि संध्याकाळामध्ये 2 होतं, त्याच्यात भाग, म्हणून ती पृथ्वीचं 2 भाग करायचे. मंदार क्रांतामध्ये भाग करायचे नाहीत, लक्षात ठेवा. पुढे माझी जन्मटेक हे आत्मचरित्र कोणाचे? गाणी कुणाला होती? यातला विदा सावरकर. पुढे चला, गणित. पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे टिंबटिंब संख्या असतात. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6, वर्गमुळात 7. याचं उत्तर काढलं तर कसली येते संख्या? अपरिमेय. आणि दुसरं वास्तव. या सगळ्या संख्या रेषेवर दाखवता येतात. संख्या रेषेवर दाखवता येणाऱ्या सर्व संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. मग या अपरिमेय असल्या तरी संख्या रेषेवर √2, √3, √5, √6 दाखवता येते. पुढे खालील संख्या रेषेचे निरीक्षण करून ज्या बिंदूचे निर्देशक विरुद्ध संख्या येतात त्या बिंदूच्या जोड्यापैकी योग्य जोडी ओळखा. विरुद्ध पाहिजे. आता इथे आपण ते काढूया, आपण जरा संख्या रेषा काढूया. थोडासा वेळ घालूया आपण. 0 इथं ए आहे, इथे बी ची दिले 1/4, इथे दिले 2/4, म्हणजे त्याचं संक्षिप्त करून दिलं तर 1/2 होतं. 1 सोडला 6/8. इथे जी, याला नाव आहे ए बी सी डी ई एफ जी. बरोबर. इकडे पी क्यू आर एस टी यू व्ही. व्हीचं दिले 7/8, टीचं दिलेले -5/8, आरचं दिलेले -3/8. पहा आता इथे एका इथे पाव भाग आहे, इथे अर्धा भाग आहे, इथे पाऊण भाग आहे, आणि इथे अजून जर 1 पॉईंट घेतला तर तो पूर्ण भाग आहे. म्हणजे इथे 8/8 म्हणजे इथे 1 आहे. म्हणजे किती भागाची किंमत 1 आहे? 0 पासून 1 पर्यंत भाग किती मोजले तर? आता याचे पाव भाग आहे. 1/6 म्हणजे पाव आहे. हे अर्धा भाग म्हणजे 2 भागाची किंमत पाव आहे, 4 भागाची किंमत अर्धा आहे. मी 8 भागाची किंमत 1 आहे. एका भागाची किंमत किती येणार आहे? 1/8. इथे ए ची किंमत येणार आहे 1/8. बी ची 2/8, त्याला संक्षिप्त करून दिलं तर 1/4 येते. याची सी ची 3/8, डी ची 4/8, याला संक्षिप्त करून दिलं तर 1/2 येतं. याची ही ची 5/8, 6/8, 7/8, 8/8, म्हणजे संक्षिप्त करून दिलं 1. आता इकडे -1/8, -2/8, -3/8, -4/8 म्हणजे काय येते? -1/2. हे -2/8 म्हणजे -1/4 येईल. हे -5/8, हे -6/8. आता हे सगळ्यांचे दिले. आता मला सांगा विरुद्ध असणारे, मला सांगा तिसरा आणि चौथं बी आणि क्यू.
बी ची किंमत आहे 1/4 आणि क्यू ची आहे -1/4 विरुद्ध निर्देशांक आहे. नंतर चौथा ई आणि टी. ई चे निर्देशांक आहे 5/8 आणि इथे टी चा आहे -5/8. चला पुढे सोबतच्या आकृतीमध्ये आता या ठिकाणी या पॅरलल लाईन आहे एम एन ला क्यू आर, एम एन ला ही क्यू आर पॅरलल आहे आणि इथे ही छेदी काय असं समजा हा 130 चा आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे अगोदर पी क्यू आर हा काढायचा. आता या समांतर रेषांना एका छेदिकेने 130 चा आहे तर त्याचा विरुद्ध कोण किती येणार 50 चा. हा पण ओके 130 चा आहे तर त्याचा विरुद्ध कोण 130 चा येणार आहे आणि मग हा कितीचा येणार आहे 50. किंवा इथे 130 चा आहे तर हा 50 चा येणार का रेषेजोडीचा कोण आहे मग 50 चा हा आहे म्हणून हा 50 चा कारण अंतर व्युत्क्रम. चला पुढील प्रश्न खालीलपैकी 2 सत्य विधाने ओळखा. प्रतल निश्चित करण्यासाठी कमीत कमी 4 बिंदूंची आवश्यकता असते. उत्तर टाकत चला सगळ्यांनी काय अडचण नाही. प्रतल निश्चित करण्यासाठी कमीत कमी 4 बिंदूंची आवश्यकता असते. नाही कमीत कमी 3 आणि ते पण कसे पाहिजे नैक रेषे एक रेषे नको. एक रेषावर त्या रेषेबाहेर एक बिंदू यांनी एक प्रतल निश्चित होते. आता रेषा म्हणल्यावरती कमीत कमी 2 बिंदू असतात आणि एक बाहेरची रेषा म्हणजे 3 नैक रेषे झाले. 2 एका रेषेत असतील तर तिथं काय अडचण म्हणजे दुसरं बरोबर एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात नाही. समांतर रेषा एकमेकांना कधी छेदत नाही. प्रतलात काढलेल्या कोनामुळे प्रतलाचे 3 भाग होतात. बरोबर आहे प्रतलाचे 3 भाग. तुम्ही म्हणाल की सर कसे काय आता हे प्रतल आहे तर याच्यामध्ये 3 काय हा 1 2 3 भाग होतात. 9/3 चा चौथा घात या संख्येत त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणले असता उत्तर किती येईल. 9/3 चा चौथा घात याचा गुणाकार व्यस्त हा काय 309 तर नुसतं 309. चला एक पद्धत ही 3/9 चा एक गुणाकार व्यस्त म्हणजे उलटा केला तुम्ही. ओके आता याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो अंशाचा पण चौथा असतो छेदाचा पण चौथा असतो. ओके आणि यांनी काय केलेले गुणलेला आहे. गुणले असता उत्तर काय येईल याच्यामध्ये गुण की 9 चा चौथा भागिले 3 चा चौथा गुणिले 3 चा चौथा भागिले 9 चा चौथा. त्याला एक गेली 1 याला एकदा 1 किंवा दुसरं एक आहे 9/3 चा चौथा घात याचा गुणाकार व्यस्त तो 9/3 चा वजा चौथा. ओके बेस सारखा असेल तर घातांकाची काय होते 4 अधिक वजा 4 काय शून्य. मग कोणत्या संख्येला शून्यावा घात किती असतो 1. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन 9/3 संक्षिप्त करून दिलं तर काय 3 चा चौथा घात गुणिले याचा गुणाकार व्यस्त 1/3 चा चौथा घात याचा गुणाकार याला गेले उत्तर 1. एवढा अवघड काहीच नव्हतं त्यात. चला पुढे 25 दशांश चिन्ह 9 4 6 7 या संख्येतील 9 व 7 यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. 25 दशांश चिन्ह 9 4 6 7 या संख्येतील 9 आणि 7 यांच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे. आता 9 ची स्थानिक किंमत 0.9000 आणि 7 ची स्थानिक किंमत 0007. त्याच्यामधला परत 10 + 7 गेले 3 0 0 लक्ष पाहिजे बरं का मी तुम्हाला अगोदर सांगितले इतर शून्यातनं 3 7 जात नाही मनाचा आजचा घेतला देऊन टाकला 10 + 7 गेले 3 शून्यातनं 1 जात नाही मनाचा आजचा घेतला 10 ने गेले 9 शून्यातनं 1 जात नाही मनाचा आजचा घेतला 10 ने गेले 9 9 ने गेले 8 0.8993. आता इथे
पहिला पर्याय 0.8993 कुठला पर्याय आहे? पहिला. तर दुसरा आहे पर्याय. हा, नंतर 2 पर्याय नोंदवाय. आता इथं तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायात ही संख्या काय केली? पूर्णांकात केली. म्हणजे दशांश चिन्ह किती घरं पुढे न्यावं लागेल? 4 घरं पुढे न्यायचं. म्हणजे एकावरती 4 शून्याने गुणायचं आणि त्या संख्येने भागायचं. मी गुणाकार केला, हे 4 घरं दशांश चिन्ह पुढे गेलं. गुणाकार केल्यानंतर हे गेली गुणली. आता इथं छेदामध्ये 10चा कितवा घात आहे? 10चा पहिला, 10चा दुसरा दशांश, 10चा घन, 10चा चौथा. म्हणजे 10चा चौथा घात. हे गुणाकार मांडलं तर 10चा वजा चौथा. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे घ्या. 9चा n-वा घात गुणिले 3चा 5वा गुणिले 27चा घन गुणिले 3चा क्यूब रूट 64 भागिले 2चा 2 स्क्वेअर रूट 64 गुणिले 2चा वजा पहिला गुणिले 3चा पहिला गुणिले 61चा चौथा. आता इथे पहा 9चा n-वा घात गुणिले 3चा 5वा गुणिले 27चा घन गुणिले क्यूब रूट 64 भागिले स्क्वेअर रूट 64 गुणिले 2चा वजा पहिला 3चा पहिला गुणिले 81चा चौथा. आता या सगळ्याचे बेस असे करून घ्यायचे की जे 2 आणि 3 मध्ये आले पाहिजे. याच्यामध्ये 2चा आणि 3च्या घातांकामध्ये घेता येतील आपल्याला. ओके, बरोबर 81चं वर्गमूळ. याचं पण उत्तर काढून टाकू पुढे. वर्गमुळात 81 गुणिले क्यूब रूट 27. चला, n9चा तर nची किंमत काढायची. आता हे याचा बेस 2 आणि 3 करता येतो. याचा बेस काय करता येईल? 3चा वर्ग आहे. 3चा वर्ग 9 येतो आणि वर्गाचा n-वा घात म्हणजे 3चा 2n-वा घात 3चा 5वा 27 म्हणजे 3चा घन. 3च्या घनाचा घन म्हणजे 3चा कितवा होईल? 9वा घात गुणिले ते 3 64 क्यूब रूट 4 घातांकात मांडलं तर 2चा वर्ग. ओके, म्हणजे हे सगळे याच्यामध्ये करून घेतले. इथे 64चं वर्गमूळ घातांकात मांडलं तर 2चा घन गुणिले 2चा वजा पहिला गुणिले 3चा पहिला 81 सांगा 3चा चौथा त्याचा चौथा म्हणजे 3चा 16. आता जेव्हा वरती गुणाकार असतो तेव्हा घातांकाची काय होते? बेरीज. आता इथे 3चा 5वा 3चा 9वा आणि 2 हे काय बेरीज करता येणार नाही. 3चा 2n अधिक 5 अधिक 9 हे सगळे 3 एकत्र मांडले. आता इथे हे पण घेऊया 3चा वजा 1 आणि हे वजा 16. ओके, हे सगळे आपण एकत्र घेतले. हे सगळे 3चे बेरीज गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते, भागाकार असेल तर घातांकाची वजा होते. आता इथे 2चा गुणिले 2चा वर्ग वजा इथे पहा वजा 3रा आणि हे वजा वजा आहे. ओके, इथे अधिक एक लक्षात येते तुमच्या. इथे बरोबर इकडे याचं 81चं वर्गमूळ 9 आणि इथे 27चं घनमूळ 3. आता इथे आपण याचं घातांकात घेऊया 3चा वर्ग गुणिले 3चा पहिला म्हणजे 3चा काय होणार आहे? 3रा घातांकाची बेरीज. ओके, हे उत्तर 3चा 3रा आहे. ओके, आता इथे पाहू आपण 3चा 2n अधिक 5 9 14 ने गेले 13 वजा 16 वजा 3 गुणिले इथे 2चा 5 दुसरा वजा 3रा वजा 1 आणि वजा वजा काय होणार आहे? अधिक 2 आणि 1 3 मधला 3 गेले म्हणजे 2चा 0वा घात बरोबर 3चा घन. आता इथे हा 0वा घात म्हणजे 1 असतो म्हणजे उत्तर येणार 3चा 2n वजा 3 बरोबर 3चा घन. बेस सारखा आहे, बरोबरचं चिन्ह. याचा अर्थ घातांक कसे आहे? सारखे. म्हणजे 2n वजा 3 बरोबर 3. वजा 3 तिकडे पाठवून द्या.
2n बरोबर 3 अधिक 3 हे 6 n बरोबर 6 भागिले 2 केलं तर उत्तर 3 1. पुढे 49 हा पाया आहे तर त्याची त्रिकोणी संख्या कोणती? 49 हा पाया आहे तर 49 नंतर येणारी संख्या 50 भागिले 2. लिहिले 2 ने केले तर 25 25 नव्हे 25 2 25 चौक 100 122. पुढे एका संख्येचा 1/3 च्या 1/8 मध्ये 69 मिळवल्यास ती संख्या मिळते तर ती संख्या कोणती? ती संख्या x मानली x च्या 1/3 च्या म्हणजे की गुणिले 1/3 च्या 1/8 म्हणजे 1/8 मध्ये 69 मिळवले तर ती संख्या मिळते म्हणजे x मिळते. आता हे सोडवायचं आहे. इथे संक्षिप्त रूप जात आहे का? नाही जात. मी इथं हा गुणाकार करा बघत x/24 अधिक 69 बरोबर x सारखा करा. हा तिकडे पाठवायचं वजामध्ये पाठवायचे. बरं ठीक आहे चला पाठवू काय हरकत नाही. 69 तिकडे पाठवा. x/24 बरोबर x वजा 69 हे अधिक x ते इकडे पाठवावे लागतील. करावे लागेल का? मी काय म्हणतोय? मी 69 इकडे ठेवायचं मग 1/24 तिकडे. बरं चला तुमच्या म्हणण्याने 69 इकडे ठेवा. x वजा x/24 चला इथे छेद सारखा करा. इथे तर छेद सारखा करा 24 पट म्हणजे 24x वजा x बरोबर 69. 24x मध्ये x गेले 23x/24 आहे. हे 24 इकडे पाठवले गुणिले होते 69 गुणिले 24 भागिले 23x मध्ये 23 इकडे राहील 1. 23 त्रिक 69 24 त्रिक 72. चला पुढे 9/11 व 19/22 या दरम्यानचा अपूर्णांक कोणता? 9/11 आणि 19/22 याच्या दरम्यानचा आता पर्याय बोला. पहिल्यांदा याची बेरीज करा. 9 19 28/33 आहे का पर्यायामध्ये? आहे म्हणजे तो किती पर्याय येईल? दुसरा. चला दोन पर्याय नोंदवा. आता याच्यात पुन्हा 9/11 मिळवायचे येईल का? नाही. याला संक्षिप्त रूप जाते का? नाही. मग आता काय करायचं? वजा 1 दोन्ही संख्येत 1 वजा करायचा. अशी क्लुप्ती सांगितली का? क्लुप्ती काय सांगितली तुम्हाला? त्याच्यामध्ये पट्टीमध्ये तुम्ही जायचे म्हणजे त्याच्यामध्ये पर्याय काय आहे? 28/44 28/33 लिहिलं 27/32 आणि 10/11. ओके 28/33 हे एक उत्तर आपण लिहिले. आता यातला एक पर्याय निवडायचा. आता इथे जर तुम्ही याच्या जवळचा पर्याय शोधायचा याच्या जवळचा इथे संक्षिप्त रूप तुम्ही येते का पहा बरं. हे याचं संक्षिप्त रूप जातच नाही. म्हणजे इथे यातनं वजा 1 केला वजा 1 केला आणि ते वजा 1 केला तर 27/32 एक अशा पद्धतीने एक आहे. परंतु सर्वसामान्य असं येत नाही. याच्यामध्ये पुन्हा काय येतं? याच्यामध्ये 28/33 मध्ये पुन्हा 9/11 मिळवले तर 37/44 हे पर्यायामध्ये असतं. असं असू शकतं. अशा आतापर्यंत आपल्याला येताना असे येतात. हे एक येतून हा एक पर्याय अशा पद्धतीने आलेले. चला पुढे 9,000 रुपयाचे मुद्दलाचे दर संदर्शकला 20 दराने 3.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज केले. चक्रवाढ व्याज विचारले 3.5 वर्षाचे. कुणाचं बरोबर आले रे? कोणतं सूत्र वापरले रे 3.5 वर्षाचं काढायला? बघू मला सांगा जरा अपेक्षित आहे. मी तर सांगणारच आहे 3.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज. सांगा कसं काढलं? बोला. P बरोबर. हा हे काय सूत्र? A is equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to n
हा बोला 3.5 वर्षाचं कसं? 3.5 म्हणजे 2.75 किंवा 2.3 बोला. अहो सूत्रात घालून करता आलं पाहिजे. सूत्रात न घालता कसं करता नाही. 3.5 यातले 2 पूर्ण आहे आणि हे पाऊण आहे. इथं काय करायचं, हे 2 वर्षाचं काढायचं सूत्राने. म्हणजे सूत्रामध्ये यामध्ये पी प्रिन्सिपल आणि याला गुणिले काय करायचं, याला गुणिले पाऊंड रेट करायचा. अर्धा असेल तर अर्धा रेट करायचा. रेट आहे ना तो पाऊण वर्षाचं विचारले पाऊंड रेटने करायचं. अर्ध्या 2.5 वर्षाचं म्हणलं तर 2 वर्षाचं इथं काढायचं. अर्ध्या वर्षाचं रेट अर्धा काढायचा, घातांक 1 करायचा. ओके. आता 3.5 वर्षाचे 9,000 रुपये मुद्दल, प्रिन्सिपल 9,000 गुणिले 1 प्लस रेट किती आहे 20%, 20/100. याचं 2 वर्षाचं गुणिले आता पाऊण वर्षाचं काढायचं. म्हणजे रेट 20% तर 20 आहे त्याचा पाऊण रेट करा. किती होतोय 1 अधिक 15/100 याचा पहिला रेट. एका वर्षाचं पण पाऊण 10. ओके. आता इथे 9,000 गुणिले 120/100 ला संक्षिप्त करून द्या. 12/10 ला संक्षिप्त करून द्या. 605 गुणिले 15/100 ला संक्षिप्त करून द्या. हो 6 वर्ग 6/5 बरोबर. गुणिले 115/100 23/20. चला सोडवूया गणित पुढे. 1 शून्य घालून टाका. 5 निघाला. 5 180. 5 निघालवा. 2 निघालवा. 18. 18 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 13 23. 18 108 गुणिले 6 गुणिले 130 गुणिले 23. 6 8 648 गुणिले 23. 23 8 4 वर्षे. 23 92 10. 92 10 102. 23 38 138 10 138. 14,824 रुपये काय येणार आहे अमाऊंट. त्यातनं मुद्दल 9,000 वजा केले तर 5,824 रुपये व्याज येईल. कुठं चुकलंय गुन्हाकार, कुठे चुकला, कुठं गुन्हाकार चुकला का. 6 8 48 म्हणजे 6 6 23 8 84 actually 18 23 92 92 8 किती 14,904 बघतो आपण. 23 8 4 23 8 आणि पाडे तुम्ही पाडता कमी करायचे पाडे. 1 बघा 15 23 काढतो 23 23 8 84 actually 18 23 92 92 8 100 10 110 actually 11 23 38 138 10 148 149 बरोबर आहे का. आता 14,904 मधनं मुद्दल 9,000 वजा केली तर 5,904 रुपये त्याचा इंटरेस्ट येणार आहे. बरोबर आहे. हो की. आपण ते तुमच्यासाठी नाही चाललं, आपल्या माग बसले नाही आले ते. मी ऐक आमची 78 मार्कामध्ये. पुढे 8 वर्षापूर्वी आई वडील मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. आज त्यांच्या वयाची बेरीज 96 वर्ष तर मुलाची आजची वेळ. 8 वर्षापूर्वी आई वडील आणि मुलगा ज्यांचं गुणोत्तर आहे 3:4 म्हणजे 3 1 4 1 21. 8 वर्षापूर्वी आज काय असणार आहे 3 1 अधिक 8 आई असणार आहे. वडील 4 1 अधिक 8 मुलगा 1 अधिक 8 आणि त्याची आजची बेरीज दिलेली 96 म्हणजे 3 आणि 4 7 आणि 8 1 अधिक 24 बरोबर 96. हे 24 घालून टाका. 8 1 बरोबर 96 मधून 24 गेले. किती राहिले 8 1 बरोबर किती राहिले बरोबर 72 भागिले 8 केलं तर 109. म्हणजे आज मुलगा
9 अधिक 8 17 वर्षाचे आपल्याला मुलाचे आजचे वय विचारलेले आहे. 9 अधिक 8 17 वर्ष. पुढे एका त्रिकोणाची बाजू 17 12 25 प्रमाणात असून अर्ध परिमिती 270 सेंटीमीटर, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? पहा, इथं अर्ध परिमिती दिलेली 270 म्हणजे पूर्ण परिमिती. आता हे त्रिकोण वेगळा आहे, इथं प्रमाणात म्हणजे 17 12 25 17 12 25 x बरोबर परिमिती किती येईल त्याची? अर्ध परिमिती 270 आहे म्हणजे पूर्ण परिमिती 540, जे 17 अधिक 12 अधिक 25 याची बेरीज किती येते? 54x बरोबर 540. म्हणजे x बरोबर काय? 540 भागिले 54 केले 10. याची किंमत 10 म्हणजे ही बाजू किती येणार? 170, ही 120 आणि ही 250. आता याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. हिरोचं सूत्र वापरावं लागणार. वर्गमुळामध्ये यस गुणिले यस वजा ए गुणिले यस वजा बी गुणिले यस वजा सी. अर्ध परिमिती 270 आहे. 270 गुणिले 270 वजा 170 गुणिले 270 वजा 120 गुणिले 270 वजा 250. याचं वर्गमुळात 270 गुणिले 100 गुणिले 150 गुणिले 20. आता इथे वर्गमुळं काढत बसण्यात, गुणाकार करत बसण्याची फॅक्टर पाडा, त्यातली एक वर्ग संख्या असली पाहिजे. 270 चे 9 गुणिले 30 यातला एक फॅक्टर इथे निघला पाहिजे पुढं. लक्षात ठेवायचं. 9 गुणिले 30 झाले 100 चे 10 गुणिले 10 याचे 30 गुणिले 5 या 30 ला हे 30 काढले, या 5 चा इथे निघला पाहिजे. 5 गुणिले 4 9 चं वर्गमूळ 30. 30 हा 30 आणि हा 30 याचं वर्गमूळ 30. या 10 च्या बद्दल वर्गमूळ 10. या 2 5 5 4 2 किती येते? 5. क्षेत्रफळ किती आलं? 5 गुणिले 10 10 100. हे शून्य मांडून टाका ना खाली. हा एक शून्य हा एक शून्य, कशाला शून्याचा गोंधळ आणता? 3 त्रिक 9 9 1 9 9 5 5 5 90. गुणाकार करत बसताना शून्य देखील टाकायची लक्षात येत नाही. चला पुढे 1225. ओके. x वर्ग अधिक 5x वजा 1 आणि 4x वजा 3 या गुणाकारातून मिळणाऱ्या बहुपदीची कोणती बहुपदी वजा केल्यास 3x चा घन वजा 8x वजा 9 ही बहुपदी मिळेल. याचा गुणाकार करायचा आहे, त्यातनं वजाबाकी करायची. म्हणजे इथे काय कृती काही वापरता येत नाही. कृती काय वापरता येते? सोडवावं लागेल, हा गुणाकार करावा लागेल. x वर्ग अधिक 5x वजा 1 आणि याला गुणाकार 4x वजा 3. चला 4x ने गुणलं, सांगा पटपट. 4x घन अधिक 20x वर्ग वजा 4x 3x वजा 3x वर्ग वजा 15x अधिक 3. ओके, यात सारखी बदल. 4x घन अधिक 17x वर्ग वजा 19x अधिक 3. याच्यामधनं कोणती संख्या वजा केली असता उत्तर 3x वजा 8x वजा 9. काय करायचं? यातनं y वजा केलं ते येते, हे वजा y तिकडे पडलेलं आहे, पहिले ते आहे ते इकडे वजा होते. यातनं वजा करायचं काय? 3x ला घन
वजा 8x वजा 9. चला इथे चिन्ह बदलती. 4x चा घन अधिक 17x वर्ग वजा 19x अधिक 3 पुढं वजा 3x घन अधिक 8x अधिक 9. चला हे 4x घन आणि 3x चा घन x घन वर्गच नाही 17x वर्ग. चला हे वजा 19x वजा 11x अधिक 12 याच्यातनं वजा केले की उत्तर आहे. चला पुढे 1/5 5 गुणिले 6 अधिक 1/6 गुणिले 7 अधिक 1/7 गुणिले 8 अधिक 1/8 गुणिले 9 अधिक 1/13 गुणिले 14 बरोबर किती. आता पहिले एक सोडून मला द्यायचं त्याच्यावर तर्क काढायचा. 1/5 गुणिले 6 अधिक 1/6 गुणिले 7. आता इथं लसावी काढायचं म्हणलं याच्यामध्ये 5 गुणिले 6 गुणिले 7 होईल. इथे काय नाही आहे 7 नाही म्हणजे याची 7 पट करावी लागेल. इथे काय नाही आहे 5 नाही म्हणजे याची 5 पट करावी लागेल. म्हणजे 12/5 गुणिले 6 गुणिले 7 केलं तर 6 1 6 6 गुणिले 12 उत्तर काय येणार आहे 2/5 गुणिले 7. मग इथं काय होते बघा रे तर्क काय चालवायले. मी ते 35 वगैरे केलं नाही का नाही केलं तर या दोघांची बेरीज केली. हे 2 आणि हे 6 ला हे 6 कट करून इथे 5 गुणिले 7 म्हणजे ते पुढचं गेलं तर काय होईल रे उत्तर. इथं पहा आधी 1/7 गुणिले 8 केलं. इथं काय 3/5 गुणिले 8 अधिक 1/8 गुणिले 9 केलं उत्तर काय येईल 4/5 गुणिले 9. त्याच्यामध्ये पुढे पहा मी आता डायरेक्ट पुढे एक वरती एक किती मिळवायचे म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे ना. म्हणजे 4/5 गुणिले 9 इथे येणार आहे 9 गुणिले 10 नाही सॉरी 13 गुणिले 14. आता इथे 13 गुणिले 14 हे मध्ये जाणार आहे. इथे काय येत होतं 8 येत होतं इथे 12 इथे 12 काय कसं घेऊया. इथे 6 6 होते 2 आले इथे 7 7 होते 3 आले म्हणजे काय होते वरती अंश किती येणार आहे वरती अंश किती येणार आहे 9/5 गुणिले 14 म्हणजे उत्तर काय येणार आहे 9/70. पर्याय क्रमांक 1. सगळं सोडवत बसायचं म्हटलं तर पेपर आपला त्याच्यातच आहे. एका नावेत सरासरी 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्रॅम झालं तर नावाड्याचे वजन. आता 22 मुलांचे एकूण वजन 22 किलो वजनाची 25 मुलं आहेत म्हणजे या मुलांचं एकूण वजन किती होणार आहे 550. आता नावाडी बसल्यामुळे माणसं किती झाली 26 त्यांची सरासरी झाली 24. 26 चौक 4 वर्षे 624. याच्यातलं मुलांचं वजन वजा केलं तर नावाड्याचं वजन येणार आहे 14. अ ब क मिळून एक काम 12 दिवसात करतात. अ हा बच्या दुप्पट काम करतो. क हा अ व ब यांच्या कामाच्या 1/3 पट काम करतो. तर एकटा क ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल. अ ब क तिघे मिळून 12 दिवसात अ ब आणि क 12 दिवसात करतात म्हणजे एका दिवसात 1/12 करतात. अ हा बच्या दुप्पट अ हा बच्या दुप्पट अ ब आणि क अ हा बच्या दुप्पट काम करतो. म्हणजे जर अ जर उदाहरणार्थ समजून घ्या ब जर 10 दिवसात करत असेल तर अ ला किती दिवस लागतात 5 दिवस लागतात. म्हणजे ब 10 दिवसात करतो एका दिवसात किती करतो म्हणजे एक्स मानला आपण त्याला 10 ला एक्स मानला तर किती दिवसात करेल 1/2 एक्स. म्हणजे इथे मांडताना ब ने मानायचं 2 एक्स दिवसात काम करतो तर किती दिवसात करतो
एक दिवसात हे लक्षात घ्यावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. क हा अ आणि ब यांच्या कामाचे एक अंश छेदतील. या दोघांचं काम किती होणार आहे? 3 एकची एक अंश छेद 3 पट केली म्हणजे क किती करतोय एक दिवसात काम करतोय. मी तिघा जणी मिळून 12 दिवसात काम करतात. म्हणजे अ एका दिवसात किती करतो? 1/x. ब एका दिवसात 1/2x. क एका दिवसात 1/x. आणि याची बेरीज 12 आहे. आता इथे 1/x अधिक 1/2x अधिक 1/x बरोबर 1/12. याचा छेद सारखा केला तर काय होईल? 2x ज्याची 2 पट, याची 1 पट अधिक याची 2 पट बरोबर 1/12. हे 5/2x बरोबर 1/12. हे 12 इकडे पाठवून दिला. 12×60 आणि हे 2x तिकडे पाठवून दिला आणि हे इकडे पाठवून दिला. 5 गुणिले 12 बरोबर 1 गुणिले 2x. x ला 2 गुणिले ते इकडे पाठवून दिला फक्त. बेस 12 इकडे x आहे. बेस 6×5 जे x 30 दिवसात करतो. ब 60 दिवसात करेल. 30 दिवसात करेल. म्हणजे तिघे जरी कामाला लावले तर 12 दिवसात करतात. एकटा क किती दिवसात ते काम पूर्ण करेल? एकटा क 30 दिवसात येते. कुठे चुकलं ते आपलं? क हे काम किती स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? तू कुठे घडली? कुणाचं आले बरोबर? काय झाले? चुकलं कुठं? हा गुणाकार चुकलाय. गुणाकार चुकलं. 2 गुणिले 1 ची बेस घ्यायला पाहिजे. कुठे? 2 गुणिले 1 ची बेस वरती वरती बरोबर 1 ची बेस आहे का नाही? हा तर बरोबर 2 गुणिले 1 ची बेस घ्यायला पाहिजे म्हणजे 2 ची बेस. दुप्पट काम करतोय म्हणजे तू एका एक ची बेस काम करतोय ना आणि ब त्याचं दुप्पट काम करतोय म्हणजे 2 ची बेस. आणि इथे शेवट तेच येते हो. इथे तुम्ही काय केले? इथे दुप्पट केली 2/x. आणि आम्ही काय केलं होतं? आम्ही काय केलं होतं? 1/2x. इथे मग तुम्हाला काय करावं लागेल? इथे x घ्यावं लागेल. बरोबर का? ब 1 दिवसात करतो तर 2/x. हा चुकलंय कुठे? हा इथे आपण 2 का तर आपल्याला सोपं जावं म्हणून त्याबद्दल. इथे खाली कुठे चुकलंय आपलं? इथे दुप्पट केले. 2 1 2 5 12×5 60 60/2 30 1/3 येते. कुठे आपलं चुकलं? 42व उत्तर काय दिलेले त्यांनी? 42चं 1 दिलंय पर्याय क्रमांक 1 48 दिवस. आता हे पाहावं आपण त्याला ते उलट जाऊ आपण. एकटा क 48 दिवसामध्ये करतो म्हणजे अ देखील 48 दिवसामध्ये करतो आणि ब 96 दिवसामध्ये करेल. याची बेरीज तर येते का? तिघे जरी करायला लागले 1/48 अधिक 1/96 अधिक 1/48 छेद सारखा 48 96 होणार आहे. हे दुप्पट इथे 1 पट हे दुप्पट 5/96 येते. 5/96 96/5 केलं तर किती होणार आहे? 96/5 केलं तर हा कची बेरीज काय राहिली? इकडचं काम केलं. तिकडं 1 ची बेस आणि 2 ची बेस म्हणजे 3 ची बेस येणार. कळला? 1/x आणि 1 आपण इथे मांडलं होतं 1/x आणि 1/2x याची बेरीज काय होते?
नाही ते तू एक्स घेतले रे, आम्ही जे घेतले ह्याच्यात कुठं चूक झाली. आपण उद्याच्याला बघू. चला या प्रश्नाला पुढे घेऊ. चला पुन्हा ते सांगेल मी समजा. चला एका खालीपैकी चुकीची जोडी शोधा. 56/133 चे 19% 0.08. कोणती चुकीची जोडी आहे? चौथा. 198/900 चे 50%. 198/900 चे 50%. ते म्हणजे 50%. मी 50 चे 100 केले. इथे एक शून्य गेले. 108 9 5 1 5 5 2 10. तर इथे 9 ने मला इथे घालवायचं आहे महत्वाचा. म्हणजे इथे मला 100 आणले, इथे काय अडचण नाही. 9 9 2 18 9 2 18 आणि या दोन्ही लावले 11. 11/100 म्हणजे काय होणार आहे? 0.11 येणार आहे. म्हणजे 1.11 राहिले ते चुकी. त्याला चविता एक शेतकरी आपल्या शेतातील डाळिंबाच्या झाडाला दर 6 दिवसांनी, पेरूच्या झाडाला दर 4 दिवसांनी, आंब्याच्या झाडाला दर 12 दिवसांनी पाणी देतो. तर त्याला सर्व प्रकारच्या झाडाला एकाच दिवशी पाणी द्यावे लागेल. अशी वेळ कोणत्या दिवशी येईल? काय करावं लागेल? 6 4 आणि 12. काय करावं लागेल? 6 4 आणि 12 याचा लसाई काढावा लागेल. याचा लसाई काय? 12 येणार आहे. 12व्या दिवशी अशी वेळ येणार आहे की तेव्हा तिन्ही झाडांना एका वेळी द्यावं लागणार आहे. ओके. 12व्या दिवसात मग 12च्या पट्टीमध्ये जावं लागेल 36व्या दिवशी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. 12 पुस्तके विकून 3 पुस्तकाच्या विक्री इतका नफा होतो तर शेकडा नफा किती? आता 12 पुस्तक विकून 3 पुस्तकाची विक्री म्हणजे एका पुस्तकाचा ते तर खरेदीची किंमत दिली का? नाही, विक्रीची. मग एका पुस्तक विक्री 100 रुपये मला. एक पुस्तक विक्री 100. 12 पुस्तक विक्री, 12 पुस्तकाची विक्री 1200. तेव्हा 3 पुस्तकाच्या विक्री एवढा नफा म्हणजे किती नफा होणार आहे? 300 रुपये नफा. म्हणजे खरेदी किंमत किती येणार आहे? 900 रुपये. 900 रुपयाला 300 रुपये नफा. 900 ला 300 तर 100ला 33.1% त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला 33.33%. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 624 चौरस सेंटीमीटर आहे. समांतरभुज चौकोन, या ठिकाणी हा समांतरभुज चौकोन, याचे क्षेत्रफळ 624 आहे. पायात 0.24 मीटर तर उंची. आता इथे काय सूत्र आहे रे? पाया गुणिले उंची. इथे उंची काढायची. आता क्षेत्रफळ दिलेले 624 चौरस सेंटीमीटर आणि उंची मीटरमध्ये. 3 मीटरची काय केली पाहिजे? सेंटीमीटरमध्ये केली पाहिजे. किती सेंटीमीटर होतील? 24 गुणिले उंची h काढायची आणि हे भागिले करा. हे 24 26 येईल उंची. खाली मी कोणत्या पर्यायातील कोणाची जोडी ही पूरक कोणाची जोडी आहे असे. इथं पूरक कोण म्हटलं की त्याची बेरीज किती आली पाहिजे? 180. कोणत्या पर्यायात येते? पहिल्या आणि तिसऱ्या. पुढे समोरच्यामध्ये डी हा केंद्रबिंदू आहे. वर्तुळामध्ये इथे लंब त्याच्यामधनं गेलेली आहे. इथे त्रिज्या दाखवलेली आहे. 21 आहे, 20 आहे. तर परिवर्तनाची त्रिज्या विचारलेली आहे. 20 21 करणं काय आहे? इथं कुठल्या त्रिकोटात बसत नाही. बसतंय नाही. कसं काढाल? एकवीसचा वर्ग 400 एकेचा, 20चा वर्ग 400, याचा वर्गमूळ 841 29. त्रिकोटात बसत नाही. फक्त मला काय म्हणायचं तर मी तुम्हाला म्हणलं हे त्रिकोटात बसत नाही. ओके. चला हे काय काय त्रिज्या विचारलेली परिवर्तनाची आपल्याला डायमीटर आलेलं आहे 29. त्याच्यावर त्रिज्या 14.5 येणार आहे. पुढे घ्या. एका आयताचे क्षेत्रफळ 432 चौरस मीटर. त्याची रुंदी लांबीच्या 3/4 पट आहे. तो आयत कर्णाच्या बाजूला कापला तर तयार होणाऱ्या 2 त्रिकोणाची एकूण परिमिती किती?
क्षेत्रफळ 432 आणि लांबी रुंदी 3/4 पट म्हणले आहे. याचा अर्थ त्याचा अपूर्णांकाचा अर्थ काय होईल? 3/4 पट. रुंदी 3x लांबी 4x. रुंदी 3x लांबी 4x हे समजून घेतलं पाहिजे. ज्याला हे समजलं ना त्याला अडचण येणार नाही. लांबी 4x रुंदी 3x. एखादा मला नाही सर लांबी 3x रुंदी 4x नाही, कारण त्या आपल्याला माहिती आहे लांब काय असतं? लांबी. आणि कमी अरुंद काय असतं? रुंदी. तीन छेद 4 म्हणजे लांबी आणि 4 भाग हे 4x आणि रुंदी 3x. इथे आयत काढला. लांबी 4x रुंदी 3x आणि याचं क्षेत्रफळ येणार आहे त्याचा गुणाकार 12x वर्ग बरोबर किती दिलंय? किती रे क्षेत्रफळ? 432. मग x वर्ग बरोबर 432 भागिले 12 किती येते होते? x वर्ग बरोबर 12 त्रिक 36 12 स 72 म्हणजे x बरोबर येईल 6. म्हणजे याच्यावरनं 6 चोक 24 आणि 6 त्रिक 18. 18 24चा आहे. मग याच्यामध्ये कर्ण किती? 18 24 3 4 5 त्रिकुटात बसतंय का? 3 चे 6 पट 4 चे 6 पट म्हणजे 5 चे 6 पट 30. आणि दोन्ही त्रिकोणाची परिमिती म्हणजे याची परिमिती किती येणार आहे? 18 24 आणि 30 ची बेरीज एकाची 72. दोघांची 72 आणि 72 144. पुढे गणेशकडे एकूण 11,100 रुपये आहेत. त्याकडे 2,000 रुपयाच्या नोटाच्या दुप्पट 100 रुपयाच्या नोट आहेत. 100 रुपयाच्या नोटाच्या निमपट 500 रुपयाच्या नोट आहेत. 500 रुपयाच्या नोटाच्या दीडपट 50 रुपयाच्या नोट आहेत. तर त्याकडे एकूण नोटा किती? मानायच्या कोणाच्या सांगा? दीडपट दुप्पट करता येईल अशी संख्या घ्या. कोणती मानू शकता ज्याची दीडपट दुप्पट करता येईल? 4. मग पहा आता इथं मानायचं आहे आपण. कोणतं मानलं तरी काय अडचण नाही. 2,000 रुपयाच्या नोटांच्या 2,000 रुपयाच्या 4x नोट आहे. ओके 2,000 रुपयाच्या नोटांच्या 4x मानल्या तर 2,000 रुपयाच्या नोटाच्या दुप्पट 100 रुपयाच्या 100च्या किती येतील? 8x. 100 रुपये नोटाच्या दुप्पट 500 रुपये 500 रुपयाच्या किती येतील? 4. 500 रुपये नोटाच्या दीडपट 50 रुपयाच्या याची दीडपट 6. आणि मग आता याची रक्कम किती होणार आहे बघा आपण. त्याच्याकडे एकूण नोटा किती म्हणजे 8 आणि 4 12 12 आणि 4 16 आणि 6 22x म्हणजे 22 नोटा आहेत. ज्याचे 22 कधी 22 ची निमपट पण येऊ शकते 22 ची दुप्पट पण येऊ शकते. या पट्टीमध्ये उत्तर आपण इथं 4x ऐवजी x मानलं तर मग तिथे कमी येईल ना. 22च्या पट्टीमध्ये येणार 22 ची निमपट येऊ शकते आणि पावपट पण येऊ शकते. आता 22 ची पावपट 5.5 नोटा येणार आहे का उत्तर? नाही. 22 ची निम्मे 11 नोटा येऊ शकते. आता 22 ची दुप्पट 44 नोटा येऊ शकते. तर इथं नोटाचं इथं तुम्ही याला गुणिले केलं तर x इथं असं पण करू शकता. तुम्ही त्याच्यावर x ची किंमत निघेल मग त्याच्यावर 2,000च्या किती नोटा असंही करता येतं. 50 मध्ये इंग्रजीचा पेपर आलाय 51. एका खोक्याची लांबी 36 गुणिले 3 गुणिले 4 आहे.
त्या खोक्याला 5 पैसे चौरस सेंटीमीटर झाला आणि बाहेरून रंग लावल्यास किती खर्च आहे. आता खोक्याची इथे काय तोंड बंद म्हणजे तोंड उघडं आहे वगैरे काय सांगितलं नाही. म्हणजे इथे काय करावं लागेल, त्याचं पृष्ठफळ काढावं लागेल. पृष्ठफळ 2 गुणिले कंसात लांबी गुणिले रुंदी म्हणजे 36 गुणिले 30 अधिक 30 गुणिले 40 अधिक 40 गुणिले 36. आता इथं दुप्पट करायची गरज नाही का, तर दोन्ही बाजूने नाही ना आपल्याला, नाही इथे पृष्ठफळ काढायचं म्हणजे दोन्ही बाजू दुप्पट गरज. त्याला गुणाकार सांगा, 108 12 शून्य मांडा 36 चौक 144 0 8 12 5 4 7 7 37 गुणिले 74 40 गुणिले 5 पैसे गुणिले 5 केले तर निष्पट होईल. किती होईल निष्पट 350 आणि वरचे 22 372. पर्याय क्रमांक 5 पैसे गुणाकार म्हणजे 5 ने गुणला म्हणजे निष्पट होते ना. पुढे परिमाणाच्या रूपांतरात 2 चुकीच्या आहेत. आता इथे परिमाण आपल्याला आठवावे लागतील. मिली कसं आहे, मिली सेंटी डेसी काय ग्रॅम आहे, ग्रॅम मीटर लिटर डेका हेक्टो किलो 8 किलोग्रॅम आणि 17 हेक्टो. 17 हेक्टो म्हणले म्हणजे इथे हे 17 हेक्टो झाले म्हणजे किती झाले 97 हेक्टो झाले. ज्याचे ग्रॅम केले तर 9700 ग्रॅम होतील. 970 डेका होतील. 970 डेका बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे, डेका बरोबर आहे. दुसरं 990 मिलीमीटर. 990 मिली असे मानले 990 त्याचे बनवायचे डेसीमध्ये. डेसीमध्ये काय होईल 9.90 डेसी म्हणजे दुसरं चुकीचं आहे. तिसरं 9 लिटर, लिटरच्या घरात 9 लिहा आणि 10 डेसी. 10 डेसी म्हणजे हे 1000 डेसिमीटर. हे केली बेरीज तर काय होईल 10 लिटर होईल. म्हणजे 9900 मिलीलीटर चुकीचं आहे, ते 10,000 मिलीलीटर. तर काय 170 सेंटीग्रॅम. सेंटीमध्ये शेवटचा शून्य आला पाहिजे. 170 सेंटीग्रॅम बरोबर 17 डेसी. डेसी नंतर दशांश चिन्ह लिहिलं 17 डेसी बरोबर. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि 3. चला पुढे चलन पाहायचे आपल्याला. समचलन का हो, हा इथं हे लक्षात आलं पाहिजे. गुणाकार सेम येतोय का भागाकार सेम येतोय. इथे पहा x y 3/5 1/2 a 2/3 5/4 आणि 25/24 15/20 आणि b. आता इथे जर तुम्ही बघितलं गुणाकार करून बघितलं 3/5 गुणिले 1/2 केलं तर इथे 3/10 होईल. आणि इथे पण तोच आला पाहिजे 5/4 गुणिले 25/24. संक्षिप्त करून जात ते का नाही जात. 125/96 भागात गुणाकार येतोय का सेम नाही. मग भागाकार ते सेम येतो का 3/5 भागिले 1/2 उलटून गुणिले होईल 3/5 गुणिले 2/1 उत्तर काय ते 6/5. इथे पण तेच येते का 5/4 भागिले 25/24 बरोबर 5/4 गुणिले 24/25 केलं. संक्षिप्त करून जाते 4/24 5/5 25 म्हणजे उत्तर 6/5 होते. याचा भागाकार आहे. याचा अर्थ ते चलन कोणतं आहे समचलन आहे. विचारले का समचलन नाही. आता याच्यामध्ये किमती भरायच्या आपल्याला काढायचे. आता पहिल्या याच्यामध्ये याला हे घालू म्हणजे 3/5 भागिले 1/2 बरोबर 1 भागिले 2/3. आता याला मोकळा करायचा. हे भागिले ते इकडे गुणिले होते म्हणजे 3/5 गुणिले 2/3 हे भागिले म्हणजे उलटून गुणिले काय होईल
2/1 बरोबर राहिला 1. हे सोडवा. इथे संक्षिप्त रूप 3 ला 3 जाते फक्त. 2 दुने 4, 5 एके 5. याची किंमत येते 4/5. याच्यावर याची किंमत 4/5. याला संक्षिप्त कशाला 12/15 ला संक्षिप्त करून दिल्यावर 4/5 येते. याची टिप्पण म्हणजे अशा पद्धतीनं पण पर्याय आपल्याला आलेला तोच नसतो, म्हणजे त्याच्या पट्टीत आहे का बघावं लागतं. दुसरीकडं कुठं आहे काय उत्तर आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये पण आहे. म्हणजे आपल्याला दुसरंही सोडवावं लागणार आहे. जिथं हे पण गणित सोडवावं लागणार आहे. म्हणजे 5/4 भागिले 25/24 बरोबर 15/20 भागिले बी. आता हे बी इकडे पाठवावं लागेल, गुणिले होईल. आणि मग हे इकडे गुणिले होईल. अगोदर मांडणी एक वाढेल. बी गुणिले 5/4 बरोबर 15/20 गुणिले 25/24. आणि मग आता हे मांडणी 5/4 गुणिले ते उलटे होतील 4/5 होईल. आणि याला संक्षिप्त करून द्या. 5 ने दिलं 5 एके 5, 5 5 25, 5 एके 5 5 24, 4 एके 4, 15/24 येते. संक्षिप्त रूप त्याला 3 ने जाते. 3 5 15, 3 8 24. म्हणजे उत्तर येते 5/8. त्यामुळे पर्याय क्रमांक येतोय दुसरा. चला पुढे. एका शाळेत कवायसाठी रांगा केल्या. एका ओळीत जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहे, म्हणजे वर्गसंख्या असणार आहे. त्यामुळे उत्तर 1089 ही एक वर्गसंख्या. 841 येते. 1331 वर्ग नाही घन संख्या. आणि 1000 ही पण घन संख्या. एका गाडीची किंमत दरवर्षी 10% कमी होते. जर आज गाडीची किंमत 6 लाख रुपये आहे तर 4 वर्षांतर किती किंमत होईल? कोणतं सूत्र वापरायचं? चक्रवाढ व्याजाचं. फक्त इथं वजा होते म्हणल्यानंतर वजा करायचे. A = P × ब्रॅकेट 1 - R/100 रेज टू n. प्रिन्सिपल 6 लाख आहे गुणिले रेट किती आहे? 6 लाख किती शून्य आहे? 5 शून्य गुणिले 1 - रेट 10%. म्हणजे किती होईल? 90/100. संक्षिप्त करून दिलं 9/10. किती 4 वर्षांतर 4 वेळा मांडा. 1 2 3 4. 1 2 3 4. 9चा चौथा घात. 9चा चौथा घात. 81 गुणिले 81 गुणिले 60. 9चा घन. चला 729 गुणिले 9. हे तर येते 6 3,93,660 रुपये. 3,93,660 रुपये किंमत गाडीची होईल. 36 लिटर गावात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:1 आहे. दूध आणि पाणी याचं गुणोत्तर 5:1. 5 भाग आणि 1 भाग. 36 लिटर आहे. याच्यात म्हणजे 36 लिटर मध्ये 5 भाग म्हणजे किती होईल दूध? 6 भाग म्हणजे 36 झालं. म्हणजे इथे 5 भाग म्हणजे 30 लिटर दूध आहे आणि 6 लिटर पाणी. आता याच्यात किती लिटर दूध टाका म्हणजे 20/3. 20/3 गुणोत्तर झालं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये पर्याय वापरा वाटला. 10 लिटर दूध टाकलं तर 40/6 होईल. याला संक्षिप्त करून दिला येत. चला पुढे. m = 18, n = 12. तर m = 18 आणि n = 12. स्क्वेअर रूट मध्ये पहा 2 स्क्वेअर रूट मध्ये 18 आणि 18 144 अधिक 3n म्हणजे 36 अधिक
पुन्हा स्क्वेअर रूटमध्ये m वजा m भागिले 2 म्हणजे 18 भागिले 2 अधिक 12 भागिले 6 याचा वर्ग. 144 चा वर्गमूळ किती येईल? 12 गुणिले 2 24 अधिक 36 चा वर्गमूळ 6 6 गुणिले 2 12 याचं वर्गमूळ काढायचं. इकडे 18 भागिले 2 9 अधिक 6 त्याचा वर्ग आहे. ओके 12 अधिक 14 24 अधिक 12 36 6 अधिक 2 ओके. 36 चा वर्गमूळ 6 येईल. 9 2 11 चा वर्ग 121 त्याचा वर्गमूळ 11. उत्तर किती? 17 आहे. पर्याय आहे. सोबतच्या माहितीवरून पहा तिथे व्यास आहे या ठिकाणी P A Q C R B इथे मध्ये O. मेजर पाहिजे CAB हा दिलेला आहे 40 अंशाचा. तर मेजर ऑफ कोण CQA या कोण हा अर्धवर्तुळातला आहे 90चा म्हणजे हा येणार आहे 50चा. परिघीय 50चा आला तर कंस कितीचा असणार आहे? 100चा. 100चा त्याच्या दुप्पट असतो. ओके 3600 रुपये छापील किंमत असणाऱ्या दोन वस्तू वेगवेगळ्या गिरायकास विकताना अनुक्रमे 144 रुपये 198 रुपये सूट दिली तर दिलेल्या सूटमध्ये शेकडा किती टक्केचा फरक आहे? 3600 ला 144 म्हणजे 4% सूट आहे आणि 36 ला 198 म्हणजे किती टक्के सूट आहे? 5% सूट आहे म्हणजे 5.5. याच्या सूटमधला फरक किती येणार आहे? 1.5% फरक आहे. 36 म्हणजे 180 होतात आणि वरचे 36 च्या निम्मे 18 180 ना 18 198 म्हणजे 5.5% सूट झाली. पुढे एका त्रिकोणाच्या कोणाची मापे एकास 2 या प्रमाणात आहे तर तो त्रिकोण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा? मी 4x बरोबर 180 घेतले तर x बरोबर 45 45 90 चा येईल. 45 90 चा एकास 2 आहे म्हणजे 4x x आणि 2x बेरीज त्रिकोणाची 180 असते. 4x बरोबर 180 x बरोबर 180 भागिले 4 45 आणि 45 90 चा म्हणजे हा कसला आहे? समद्विभुज काटकोन त्रिकोण. ही काही विषमभुज असणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 4 दोन पर्याय नोंदवायचे. 60 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती तलावाभोवती बाहेरून 10 मीटर रुंदीचा रस्ता गेला तर रस्त्याचे क्षेत्रफळ. आकृती काढा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, सोपं जाईल. 60 40 चा हा तलाव आहे. 60 मीटर आणि हे 40 मीटर. बाहेरून 10 मीटरचा रस्ता बनवला म्हणजे ही किती होईल? 60 इकडे 10 इकडे 10 वाढले म्हणजे 80 वाढले. हे 40 आहे म्हणजे इथे 60 वाढले. याचं क्षेत्रफळ येणार आहे 8 48 200 आणि याचं 6 चौक 2400. याची वजाबाकी केली तर 2400 रस्त्याचं क्षेत्रफळ येणार आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 240 चौरस सेंटीमीटर आहे. समभुज चौकोन दिलेला आहे. BM बरोबर 15 असेल तर ABCD ची परिमिती किती? आता इथे 15 आहे म्हणजे 30 आहे. पहा इथे समभुज आपल्याला तो दाखवला परंतु तो प्रत्यक्ष असा असतो जे या ठिकाणी तो दाखवताना इथे मुद्दाम तुम्हाला हे केलेलं आहे. मी तर क्षेत्रफळ 240 दिले. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1 कर्ण 1 म्हणजे इथे 15 दिले म्हणजे तो कर्ण 30 असणार आहे. दुसरा कर्ण माहित नाही x आणि बरोबर क्षेत्रफळ त्यांनी दिलेलं आहे 240. याच्यावरून हे दुसरा कर्ण आपल्याला काढावा लागेल. हे 15 दिले म्हणजे हे 15 आहे कारण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. आता इथे x बरोबर 240 गुणिले 2 भागिले 30. 3 8 24 8 2 16 म्हणजे दुसरा बाहेर काय आला? कर्ण 16 म्हणजे हे 8 आहे. 8 आहे.
म्हणजे आपल्याला काय विचारले त्यांनी परिमिती. आता याच्यावरनं 8 15 17 ही बाजू आली. ही 17 ही 17 ही 17 17 17 चोक 68. आता इथं आकृतीवरनं बघितलं की मुलं फसतात. चला पुढे 63. एका शंकूची उंची व त्रिज्याचे गुणोत्तर 2:3 असून शंकूचे घनफळ 384 पाय घन सेंटीमीटर असल्यास त्याची त्रिज्या काढा. आता शंकूचे उंची त्रिज्या 2:3 आहे. शंकूचे घनफळ विचार केलंय. घनफळाचं काय सूत्र आहे शंकूच्या? 1/3 पाय स्क्वेअरचे. म्हणजे सूत्र जर पाठ असेल तर आपल्याला आणखी काही येत नाही. सूत्रामध्ये फक्त किमती बघायच्या आपल्याला. शंकूच्या घनफळाबरोबर 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता इथे उंची आणि त्रिज्या. उंची दिलेली आहे 3, उंची 2 आहे 2x आणि त्रिज्या 3x आणि ते पाय किंमत याचं घनफळ दिलेलं आहे 384 पाय. जे पायला पाय घालून टाकले 1/3 आर स्क्वेअर एच बरोबर 384 येणार. 1/3 गुणिले त्रिज्या 3x मानली, 3x चा वर्ग उंची 2x मानली बरोबर 384. जिथे 1/3 आहे ते तिकडे पाठवले तरी भागिले तिकडे गुणिले 3 होतील. 3x चा वर्ग 9x वर्ग गुणिले 2x बरोबर 384 गुणिले 3. आता हे 9 आणि हे 2 तिकडे पाठवूया. x चा घन बरोबर 384 गुणिले 3 भागिले 9 गुणिले 2. 9 ने जातो नाही ते 8 3 11 4 15 नाही तर 3 1 9 3 ने 3 1 3 3 2 6 3 8 24 2 ने घालवला 64. x घन बरोबर 64. x याचं क्यूब रूट काढलं 4 x म्हणजे उंची किती येणार आहे 4 गुणिले 8 त्रिज्या 4 त्रिक 12 तर त्रिज्या 12. चला 0.8 चा घन अधिक 0.5 चा घन. आता मी गणित लिहितोय पात्र हे सोडवताना आपल्याला हे सूत्राने सोडवायचे. हे करत बसायचं नाही. 0.5 चा घन भागिले 0.8 चा वर्ग वजा 0.4 अधिक 0.25 म्हणजे a घन अधिक b घन. याचा विस्तार काय होतो a प्लस b आणि दुसऱ्या बाजूला a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. इथे a याचा गुणाकार 0.8 आणि 0.5 याचा गुणाकार केला तर 0.04 यायला पाहिजे. 4 कसं येईल 0.8 आणि 0.5 चा गुणाकार ओके ओके 0 ओके 2 संख्या बरोबर. म्हणजे इथे हा विस्तार इथे दिलेला आहे. म्हणजे इथे याचा विस्तार जर तुम्ही दिला तर हा येणार आणि याला भागिले काय दिलेले आपल्याला तर हे दिलेले. जी इथं आपलं उत्तर काय राहणार आहे त्याला हे जाणार आहे. उत्तर काय येणार आहे a प्लस b 0.8 प्लस 0.5 याचं उत्तर 1.3 उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे 4m वर्ग वजा m वजा 18 भागिले m प्लस 2. 4m वर्ग वजा m वजा 18 याला भागायचे आपल्याला m प्लस 2 ने. 4m वर्ग करण्यासाठी याला कितीने भागवलं पाहिजे 4m ने. 4m ने m ला गुणलं 4m वर्ग 4m ने अधिक 2 ला गुणलं अधिक 8m यांची वजाबाकी करायची चिन्ह बदलतील. अधिक वजा वजा होईल अधिक वजा वजा होईल अधिक 4m वजा 4m कॅन्सल होतील. वजा m वजा 8m म्हणजे वजा 9m होतील वजा 18. याला वजा 9m करण्यासाठी वजा 9 ने गुणलं वजा 9 ने m ला गुणलं वजा 9m वजा 9 ने अधिक 2 ला गुणलं वजा 18 याची वजाबाकी करायची. वजा वजा अधिक होतील वजा वजा अधिक होतील अधिक 9m वजा 9m अधिक 9m कॅन्सल होतील वजा 18 अधिक 18 कॅन्सल होतील. भागाकार 4m वजा 9
एका शहरात पहिल्या महिन्यात पहिल्या 15 पडलेल्या पावसाच्या नोंदी पुढील प्रमाणे सेंटीमीटर दिले तर पावसाचे मध्यमान म्हणजे त्याची सरासरी काढायची. बेरीज किती येते 15 दिवसाची 48 भागिले 15 केलं तर 3.2 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. एका त्रिकोणाचे दोन बाह्यकोन 150 व 120 मापाचे आहे तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे. आता इथे अंदाजे टेंटेटिव्ह काढा तुम्ही. आता उदाहरण हा 150 आहे त्याचा अंतरकोन 30 आहे. हा 120 आहे तर त्याचा अंतरकोन 60 आहे. हा 30 आहे हा 60 म्हणजे हा किती असणार आहे 90चा. 30 60 90चा म्हणजे कसला त्रिकोण झाला काटकोन त्रिकोण. आता त्याच्यामध्ये जर असेल समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे का विषमभुज काटकोन त्रिकोण आहे विषमभुज काटकोन त्रिकोण. कारखान्यातील कामगाराचा पगार 10% कमी केला व नंतर मंदीच्या तीव्रतेमुळे तो पुन्हा 10% कमी केला तर मूळ पगारात किती टक्के घट झाली. मूळ पगार 100 रुपये होता 10% कमी केला म्हणजे 10 रुपये कमी झाला. 100 वजा 10 म्हणजे 90 रुपये झाला. पुन्हा मंदी आली पुन्हा 10% का याचा 10% कमी केला म्हणजे 9 रुपये कमी केला. 90 मधून 9 केला म्हणजे 81. मूळ पगार किती कमी झाला 19%. 100चा 81 झाला म्हणजे 19% कमी झालेला आहे. पुढे 69 पहा. 3a अधिक 4b अधिक 6c कंसाचा वर्ग बरोबर 3am 16b वर्ग. सूत्राने सोडवायचं का वर्ग करायचा. बामणोलीची पोरगी आहे. बामणोली कास बामणोलीचं पटाल तिथली 5वीची मुलगी आहे. तिथे शंका आली की फोन करून विचारते. ती कसं सोडवायचं रे 3a अधिक 4b अधिक 6c चा वर्ग 3a अधिक 4b अधिक 6c. चला 3a गुणा 9a वर्ग अधिक 12ab अधिक 3 18 AC. 4b ने गुणा अधिक 4 12ab अधिक 16b वर्ग अधिक 4 24 DC. 6 ने गुणा 18 AC अधिक 24 BC अधिक 36 C वर्गवाले. आता इथे पसरून दिले हो सगळं म्हणून ते जरा घ्यावं लागलं. तसं वर्गाची पद्धत घेऊया एकत्र. तर 9a वर्ग अधिक 16b वर्ग अधिक 36 C वर्ग 12ab आणि हे 12ab काय होती 24 AB. 18 AC अधिक 18 AC 36 AC आणि हे 36 24 BC आणि 24 BC. हे अगोदर यायला पाहिजे ते. चला 48 BC. कुठल्या पर्यायामध्ये काय विचारलंय काय आपल्याला m ची किंमत 3am. सर पहिला जे आहे ना 3am म्हणजे तिथं 3a चा वर्ग यायला पाहिजे. मग त्या 3a ने गुणल्या तर 3a चा वर्ग येतो. 16b वर्ग आहे 36c वर्ग आहे आणि दुसरं वर्गाचं कुठं गेलं 9 वर्गाचं कुठं गेलं.
अरे पोरे पुढे घ्या. चौकोनाचा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोनाची काय असते प्रॉपर्टी? सम्मुख कोण पूरक कोण असतात. सम्मुख कोण पूरक असतात. पूरक कोण असतात. पूरक कोण असतात. यांची बेरीज 180 असते. याच्यामध्ये PQRS याच्यामध्ये PSR हा दिलेला 5x अधिक 5 आणि PQR हा दिलेला 7x वजा 5. या दोघांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे किती? 12x बरोबर 180. अधिक 5 ला हे वजा 5 जाते. x बरोबर किती येणार आहे? 15. म्हणजे 15 सत्ती 5 वर्ष 105 मधनं 5 गेली 100चा आहे आणि 15 5 75 आणि 5 80 चा आहे. आपल्याला विचारलेला आहे RQT हा बाहेरचा विचारलेला आहे. हा 100चा म्हणजे याचा बाह्य कोण किती असणार आहे? 80 चा असणार. एक खुर्ची 314 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती खुर्ची 452 रुपयास विकली. म्हणजे 314 रुपयाला विकली तर तोटा होतो यात अधिक तोटा मिळवला 1 रुपये तोटा मांडला तर त्याच्या दुप्पट नफा 452 रुपयाला विकल्यामुळे त्याच्या एकच्या दुप्पट नफा होतो. म्हणजे यातनं नफा वजा केला ही खरेदी किंमत. खरेदी किंमत कशी काढतात की तोट्यामध्ये नफा या विक्रीमध्ये तोटा मिळवला की खरेदीची किंमत येते. आणि 452 रुपयाला विकला तर तुम्हाला नफा होतो. या नफ्यामध्ये म्हणजे या विक्रीमधनं नफा वजा केला की तुमची खरेदी किंमत. दोन्ही खरेदी किमतीची सूत्र आहे. मग आता हे वजा 2x इकडे दिले 314 तिकडे पडले. म्हणजे x अधिक 2x बरोबर 452 वजा 314. 12तनं 4 गेले 8 राहिले. 5तनं 2 गेले 3 राहिले. 4तनं 3 गेले 1. म्हणजे 3x बरोबर 138. x बरोबर 3 चौक 12 3 सक 18 म्हणजे 46 रुपये तोटा होतो. 314 अधिक 46 म्हणजे खरेदीची किंमत येणार आहे 360 रुपये. त्या खुर्चीची खरेदीची किंमत आहे. आपल्याला काय विचारलेलं इथे मूळ किंमत नाही खरेदीची किंमत. 9x वर्ग अधिक 1/4x वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे लागेल. तर इथं हे अंत्यपद आहे. 9x वर्ग अधिक 1/4x वर्ग. पहिल्या पदाचं म्हणजे a वर्ग आणि हे b वर्ग दिले. आपल्याला मधलं पद 2ab असतं. मी इथे प्लस मधल्या याला चिन्ह आहे. पहिल्या पदाचं वर्गमूळ 2 गुणिले पहिल्या पदाचं वर्गमूळ 3x गुणिले दुसरा पद त्याचं वर्गमूळ 2. याचा गुणाकार केला तर या दोन अगोदर गुणाकार करू. 3x/2x त्याची दुप्पट करायची आणि या 2ला 2 जाते म्हणजे काय येणार आहे x ला 1 जाईल. मधला पद काय येणार आहे 3 फक्त येणार आहे 3 किंवा वजा 3. मधल्या पदाला प्लस मायनस येतं म्हणजे प्लस असेल मायनस असेल म्हणजे +3 येईल किंवा -3 येईल. पुढे एका गावची लोकसंख्या दरवर्षी 3 ने वाढते. ए वर्षानंतर ती R होईल तर त्या गावची आजची लोकसंख्या किती? काय होईल डायरेक्ट सांगा. R वजा PA का P दरवर्षी P ने वाढते. ए वर्षाने किती वाढेल तर P गुणिले A एवढी वाढणार आहे. म्हणजे P गुणिले A म्हणजे PA एवढी वाढणार आहे. आणि मग R होणार आहे. R मधनं वाढलेली वजा केली की मूळ येणार आहे. या आजची लोकसंख्या काढता येईल. पुढे पहा स्तंभात एक दिलेला आहे. पाची गावातील पुरुषांची सरासरी संख्या. आपल्याला पाची गावातील स्त्रियांची सरासरी संख्या यातला फरक. पुरुषांची सरासरी किती येते बेरीज करून त्याची काढली तर 1560 पुरुषांची सरासरी. स्त्रियांची सरासरी किती येते 1740 स्त्रियांची सरासरी. पुरुषाची 1560 यातला फरक किती येतोय 180. चला ठीक आहे. ही गावातील स्त्रियांची संख्या
ई गावातील पुरुषांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त? ई गावातले पुरुष किती आहेत? ई गावामध्ये पुरुष 1200, स्त्रिया 1500, म्हणजे 1200 पुरुष आहेत आणि 1500 स्त्रिया आहेत. 1200 पेक्षा किती ना जास्त आहे तर 300. 1200 ला 300 जास्त तर 100 ला x, म्हणजे मांडणी होईल x बरोबर 100 गुणिले 300 भागिले 1500. दोन शून्य गेले 3 5 15, 5 गुणिले 10, 20% स्त्रियांची संख्या त्या गावामध्ये जास्त आहे. तर पर्याय क्रमांक काय चुकलं रे? पर्याय नाही आहे ना. 100 गुणिले 300 भागिले 12, 324 आणि ते मग 25%, म्हणजे 25% जास्त आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. आज उशीर झाला खूपच, 9:57 झाले. तर पेपर तेवढा होता काढलेले. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्याच्याला.